नमस्कार मित्रांनो, हा भारत बेंचचा 12 टायरचा डंपर मळगाव ब्रिज जवळ डिवायडरवरून पलटला आहे. त्याचं टायर फुटले, जवळपास 6 टायर याचे फुटले आणि हा पलटला. तर हा आता आपल्याला उभा करायला क्रेन घेऊन जायचं आहे. मी आपली एस्कॉर्ट F16 घेऊन निघतोय. तर मित्रांनो, ही आपली एस्कॉर्टची सॉर्ट आणि फरान आहे. ही घेऊन आपल्याला जायचं आहे मळगावला तो पलटी झालेला टिपर उभा करण्यासाठी. चला तर बघूयात. तर मित्रांनो, आपण आपली फराना घेऊन निघालो आहे मळगाव ब्रिजच्या दिशेने तो ॲक्सिडेंट झालेला टिपर उभा करण्यासाठी. तर व्हिडिओमध्ये पाहत राहा पुढे कसं काय काम चालतं आहे, कसं उभा करतो आहे. तुम्ही एन्जॉय करा. मित्रांनो, आता आपण लोकेशनवर क्रेन घेऊन पोचलो आहे आणि आपल्या मदतीसाठी रोड बंद करण्यासाठी हायवे पोलीस आहेत. आपलं स्लिंग लावून झालेलं आहे. आता आपण स्लिंगचं जे दुसरं टोक आहे ते हुकमध्ये अडकवून डंपर उभा करणार आहोत. डंपरचं वजन साधारण 13-13.5 टन असतं. अशा प्रकारे स्लिंग लावलं आहे. एक टोक डंपरच्या चॅसिसमध्ये अडकवलं आहे आणि दुसरं टोक बरोबर डंपरच्या वजनाला बॅलन्स करून डंपरच्या डम्पिंग हौद्याच्या खालून घेतलेलं आहे, जेणेकरून एका लिफ्टमध्ये डंपर उभा झाला पाहिजे. हे काम करण्यासाठी स्किल पाहिजे, अनुभव पाहिजे. मेन प्रिकॉशन म्हणजे काय घ्यायचे की डंपरचं हँडब्रेक लावलेला असला पाहिजे, म्हणजे उभा केल्यानंतर डंपर उताराच्या दिशेने जाता कामा नये. योग्य ती प्रिकॉशन घेऊन आता आम्ही उभा करतोय तो. आणि आता बघा किती इझिली उभा होईल. याच्यात क्रेन व्यवस्थित लागणं फार महत्त्वाचं असतं, नाहीतर त्याचा झटका क्रेनला बसतो, स्लिंग तुटू शकतो, डंपर परत पलटी होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपला डंपर एकदम सावकाशपणे आपण उभा केला आहे. आता याच्या पुढचं मोठं चॅलेंज आहे की याला डिवायडरच्या आतून बाहेर काढणं. याचे टायर्स नाही आहेत, पुढचे टायर गेले आहेत आणि मागचे जवळपास सगळे मिळून 6 टायर खराब झालेले आहेत. बघू आता पुढे. तर मित्रांनो, तो डिवायडरवर असलेला टिपर आपण ओढून बाहेर काढला आहे. त्याचं शूटिंग नाही करू शकलो. इंजिन स्टार्ट होत नाही आहे टिपरचं, त्यामुळे समोरूनच क्रेनने उचललं आहे आपण त्याला आणि टो करून एका सुरक्षित ठिकाणी पुढे 100 मीटरवर नेऊन साईडला लावणार आहोत. त्यानंतर मग सर्व्हिस सेंटरवाले येऊन त्याचं एकतर जागेवर काम करतील किंवा ते टो करून त्यांच्या सर्व्हिस स्टेशनला घेऊन जातील. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. पहिलाच व्लॉग असल्यामुळे काय चूक झाली असेल तर क्षमस्व. पुढच्या वेळेपासून प्रयत्न करतो चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवायचा, पण क्रेन चालवणं आणि व्हिडिओ बनवणं शक्य नाही होत आहे. त्यामुळे एक छोटासा प्रयत्न केला आहे. बघा कसं वाटतं आहे आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.